जय भीम मित्रांनो, मी धीरज घोडेस्वार राजगृह चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत करीत आहो। मित्रांनो, चॅनलवर नवे असाल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास कमेंट करून नक्कीच सांगा। मित्रांनो, आजचा टॉपिक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा राजकीय प्रवास। तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1916 ला प्रत्यक्षात आपल्या चळवळीला सुरुवात केली। त्यांचे महापरिनिर्वाण 1956 ला झाले। 1916 ते 1956 म्हणजे त्यांनी 40 वर्षे निरंतर संघर्ष करून आपल्या विचारधारेचा प्रचार व प्रसार करून समाज जीवनावर प्रभाव निर्माण केला। 1916 साली गोल्डन बेझंट यांच्या वादकथा सेमिनारमध्ये कास्टिंग इंडिया देअर मेकॅनिझम जेनेसिस अँड डेव्हलपमेंट म्हणजेच भारतातील जाती त्यांची यंत्रणा, उत्पत्ती आणि विकास या विषयावर प्रबंध वाचून भारतातील जाती व्यवस्थेची परिस्थिती जगासमोर मांडली। कोलंबिया विद्यापीठामध्ये बाबासाहेब जेमतेम 3 वर्ष अभ्यास करीत होते। या काळात त्यांनी अर्थशास्त्राशी संबंधित वेगवेगळे 29 अभ्यासक्रम पूर्ण केले। साधारणतः वर्षाला 10 या गतीने अभ्यासक्रम पूर्ण केले। बाबासाहेब हे जागतिक कीर्तीचे अर्थतज्ञ, कायदेतज्ञ, समाजशास्त्री होते। त्याचबरोबर संविधान तज्ञही होते। आयुष्यात मिळालेल्या संधीचा भरपूर लाभ घेण्यासाठी बाबासाहेबांनी प्रत्येक क्षण सोन्याचा क्षण मानून अभ्यासासाठीच व्यतीत केली। धनाचा प्रत्येक कण योग्य ठिकाणी लावला। केवळ पदव्या मिळवणे हेच त्यांचे ध्येय नव्हते, तर माझ्या समाज बांधवांना गुलामगिरीतून बाहेर काढून सन्मानाचे जीवन कसे जगता येईल ही त्यांची धडपड होती। 1928 मध्ये बाबासाहेबांची विद्वत्ता आणि सामाजिक न्यायाची भूमिका पाहून गव्हर्नरांनी मुंबई लेजिस्लेटिव्ह कौन्सिलवर त्यांची नियुक्ती केली। या कौन्सिलवर ते 1928 ते 1934 पर्यंत कार्यरत होते। या काळात त्यांनी जमीन महसूल, राज्याचे अंबकारी धोरण, बजेट, शिक्षण या विषयावर आपल्या विद्वत्तेने असेंब्लीत सविस्तर भाषणे दिली। शेतकरी, कामगार, अस्पृश्यांच्या कल्याणाकरिता विविध कायद्याचे मसुदे तयार केले आणि ते मंजूर करून घेतले। 1928 साली सायमन कमिशन पुढे साक्ष दिली आणि खालील 3 मागण्या कमिशन पुढे ठेवल्या। 1. प्रोट मतदान पद्धती, 2. स्वतंत्र मतदारसंघाची मागणी, 3. राखीव मतदारसंघाची मागणी। त्यातील 2 मागण्या मान्य झाल्या। प्रोट मतदान पद्धती आणि राखीव मतदारसंघाची मागणी मान्य झाली नाही। 1930 आणि 1932 साली गोलमेज परिषदेमध्ये बाबासाहेबांनी खालील मागण्या प्रभावीपणे मांडल्या। 1. समान नागरिकत्व, 2. मूलभूत अधिकार, 3. समान अधिकार, उपभोगाचे स्वातंत्र्य, विधिमंडळात पुरेसे प्रतिनिधित्व, 5. नोकऱ्यात पुरेसे प्रतिनिधित्व, 6. नुकसान भरपाई, 7. विशेष विभागीय दक्षता, 8. मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व। वरील मागण्या मांडून त्यातील काही मागण्या मान्य करून घेतल्या, परंतु महात्मा गांधीच्या विरोधामुळे स्वतंत्र मतदारसंघाची मागणी बाबासाहेबांना सोडावी लागली व त्यातूनच पुणे करार घडला। भारत सरकारच्या 1935च्या कायद्यान्वये फेब्रुवारी 1937 साली पहिल्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या। 1936 साली बाबासाहेबांनी इंडियन इंडिपेंडेंट लेबर पार्टी स्वतंत्र मजदूर पक्षाची स्थापना केली। त्या पक्षातर्फे मुंबई प्रांतिक विधिमंडळाची निवडणूक लढवली। यामध्ये त्यांनी वेगवेगळ्या जातीतून 17 उमेदवार उभे केले होते। त्यापैकी 15 उमेदवार निवडून आणले। हा त्यांचा राजकारणात दुसरा प्रवेश होता। निवडून आलेल्या उमेदवारांपैकी काही महार समाजाचे, काही चंबार समाजाचे, काही मातंग समाजाचे तर काही भंगी समाजाचे लोक होते। स्वतंत्र मजूर पक्षातर्फे मुंबई लेजिस्लेटिव्ह असेंब्लीमध्ये निवडून आलेल्या प्रतिनिधींनी 5 वर्षे प्रामाणिकपणे कार्य केले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुंबई विधानमंडळाचे विरोधी पक्षनेते होते। त्यांच्या कामाचा प्रभाव पाहून इंग्रज व्हाईसरॉयने
त्यांच्याकडे 1942 साली कामगार खाते सोपवण्यात आले. 2 जुलै 1942 रोजी त्यांची व्हाईसरॉयच्या एक्झिक्युटिव्ह काउन्सिलमध्ये मंजूर मंत्री म्हणून म्हणजेच लेबर मिनिस्टर म्हणून नेमणूक करण्यात आली. त्या काळात त्यांनी श्रम खाते, सार्वजनिक बांधकाम, सिंचन व ऊर्जा इत्यादी खाते सांभाळली. याच काळात त्यांनी पाण्याचे नियोजन, विद्युत ऊर्जा, धरणे व आर्थिक नियोजन याकरिता अलौकिक कार्य केले. याच काळात त्यांनी 3 प्रशासकीय आस्थापना निर्माण केल्या. 1. सेंट्रल वॉटरवेज. 2. इरिगेशन अँड नेव्हिगेशन कमिशन धरणे. 3. सेंट्रल टेक्निकल पॉवर बोर्ड. यामध्ये विशेषतः जलसंपत्ती विकासासाठी नदी खोरे, पाणलोट क्षेत्र, जलप्रकल्पाची उभारणी करण्यासाठी नदी खोरे अतिक्रमण ही प्रशासकीय व्यवस्था असावी अशा अनेक योजना मांडल्या. 1942 साली स्वतंत्र मजूर पक्षातर्फे क्रिप्स कमिशन पुढे अस्पृश्यांची राजकीय कैफियत बाबासाहेबांनी मांडली. तेव्हा क्रिप्स साहेब म्हणाले, मजूर पक्ष काही जातीय राजकारणाचा पाठपुरावा करू शकत नाही. तुम्ही दुसऱ्या जातीय संस्थेतर्फे कैफियत मांडा. ही घटना दिल्लीत घडली. यावेळी बाबासाहेबांनी सर्व पुढाऱ्यांना तारा पाठवून बोलावून घेतले आणि सर्व परिस्थिती त्यांच्या समोर ठेवून स्वतंत्र मजूर पक्ष बरखास्त करून ऑल इंडिया शेड्यूल कास्ट फेडरेशन निर्माण करण्याचा मनोदय व्यक्त केला. नागपूर या ठिकाणी जंगी परिषद भरवून 18 व 19 जुलै 1942 रोजी शेड्यूल कास्ट फेडरेशनची स्थापना केली. त्या परिषदेमध्ये काही ठराव पास करण्यात आले. त्यातील पहिला ठराव आहे, क्रिप्स योजना अस्पृश्यांना नापसंत आहे. घटना परिषद लवकरच भरवण्यात यावी. तिसरा आहे, अस्पृश्यांच्या संरक्षणाची तरतूद घटनेत असावी. पब्लिक सर्व्हिस कमिशन, मोठ्या अधिकारांच्या जागा, कायदेमंडळ व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पुरेसे प्रतिनिधित्व. चौथा आहे, अस्पृश्यांच्या वेगळ्या वसाहती असाव्यात. 5वा आहे, ऑल इंडिया शेड्यूल कास्ट फेडरेशनची स्थापना एक प्रमुख राजकीय पक्ष म्हणून करणे. नागपूरच्या या शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या अधिवेशन प्रसंगी एक हितोपदेश दिला. शिक्षित व्हा, चळवळ करा म्हणजेच लढा उभारा आणि संघटित व्हा. आत्मविश्वास बाळगा आणि कधीही धीर सोडू नका. हिंदू आणि मुसलमानाप्रमाणेच दलित वर्गालाही शासनामध्ये योग्य तो वाटा कायद्याने मिळाला पाहिजे. हे प्राप्त करून घेण्यासाठी एका निशाणाखाली संघटित झाले पाहिजे. 1946 साली ब्रिटिशांनी भारताला स्वातंत्र्य देऊन भारताला कायमचे मित्र करणे असे धोरण आखले. ब्रिटिश व भारत यांनी मैत्रीच्या पायावर भारताचे संविधान तयार करावे. त्यासाठी संविधान समिती निर्माण करावी. संविधान निर्माण करण्यासाठी संविधान सभा निर्माण करावी. संविधान सभेचे सदस्य प्रांतीय विधिमंडळाच्या निर्वाचित सदस्याद्वारे नियुक्त करण्यात यावे असे मुद्दे त्यांनी मांडले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राष्ट्र उभारणीसाठी जे अनमोल व महान कार्य केले, तरीही काँग्रेसने संविधान सभेमध्ये येण्यासाठी तीव्र विरोध केला. शेवटी बाबासाहेबांनी बंगालच्या खुलना व जेसर जिल्ह्यातील निर्वाचित सदस्यांच्या पाठिंब्यावर संविधान सभेमध्ये प्रवेश मिळवला. संविधान बनण्यापूर्वीच बाबासाहेबांनी स्टेटस अँड मायनॉरिटीज हे संविधान लिहून संविधान सभेला दिलं होतं. भारत पाकिस्तान फाळणीमध्ये बाबासाहेबांचे संविधान सभेचे सदस्यत्व रद्द झाले होते. परंतु संविधान बनवण्यासाठी काँग्रेसकडे बाबासाहेबांसारखी विद्वत्ता असलेली तज्ज्ञ व्यक्ती नव्हती. शेवटी नाईलाजास्तव बाबासाहेबांना संविधान सभेवर घेण्यात आले व मसुदा समितीचे अध्यक्ष झाले. त्यांनी 2 वर्ष 11 महिने व 18 दिवसात संविधान तयार केले. 1947 साली भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि दुसरी महत्वाची बाब म्हणजे भारत पाकिस्तान फाळणी झाली. फाळणी झाल्यामुळे भारतामध्ये ज्या महत्वाच्या 3 शक्त्या होत्या, एक म्हणजे बलाढ्य काँग्रेस, दुसरी म्हणजे त्या जिनांची मुस्लिम लीग आणि तिसरी म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची शेड्यूल कास्ट फेडरेशन.
त्यामुळे भारतात फक्त दोनच शक्त्या उरल्या, त्या म्हणजे एक काँग्रेस आणि दुसरी म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची शेड्यूल कास्ट फेडरेशन. अशा परिस्थितीत आता गप्प बसून चालणार नाही. आपल्याला राजकीय सत्ता मिळवल्याशिवाय आपला सामाजिक व धार्मिक उद्धार होणे अशक्य आहे. राजकीय सत्ता हे एक प्रभावी शस्त्र आहे. राजकीय सत्ता हस्तगत करायची असेल तर केवळ शेड्यूल कास्टच्या मतावर राजकीय सत्ता मिळणार नाही. म्हणून पुढील रणनीती बनवण्यासाठी शेड्यूल कास्ट फेडरेशनची बैठक बोलावली. दिनांक 30 सप्टेंबर 1956 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीला शेड्यूल कास्ट फेडरेशनची कार्यकारिणीची बैठक झाली. त्या ठिकाणी काही महत्त्वाचे ठराव पास करण्यात आले. सगळ्यात महत्त्वाचा ठराव म्हणजे दलित फेडरेशन या राजकीय पक्षाऐवजी अखिल भारतीय रिपब्लिकन पार्टी या नावाचा राजकीय पक्ष स्थापण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. दुसरा निर्णय म्हणजे आगामी सार्वत्रिक निवडणुकीपुरतीच काँग्रेस पक्षास विरोधी अशी एकच संयुक्त आघाडी निर्माण करण्याची वेळ आलेली आहे. एवढेच नव्हे तर काँग्रेस विरोधी मतदारांना एकाच संघटनेमध्ये आणून एक राजकीय पक्ष निर्माण करण्याची आवश्यकता आहे. त्यामध्ये विशेषतः भारतातील मानलेल्या अस्पृश्य जाती, अनुसूचित जाती व इतर मागासलेल्या समाज ओबीसी हे समान अंतःकरणाचे घटक आहेत. त्यांच्या परिषदा घेऊन नवा भारतीय रिपब्लिकन पक्ष स्थापन करण्याचे ठरवले. त्यासाठी हुकुमशाही विरुद्ध लोकशाही दर्शवणारे उद्बोधक घोषणा तयार केल्या होत्या. आता रस्ते दोनच, एक काँग्रेस हुकुमशाहीचा तर दुसरा लोकशाहीचा. भारतीयांनो, मग कोणता रस्ता हवा? ही रणनीती आणि रिपब्लिकन पक्षाची घटना ही बाबासाहेबांनी तयार केली होती. त्यांच्या प्रिएम्बलमध्ये स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तत्वावर हा पक्ष आधारलेला राहील असे नमूद केले. परंतु रिपब्लिकन पक्ष स्थापन होण्याआधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे महापरिनिर्वाण 6 डिसेंबर 1956 साली झाले आणि बाबासाहेबांच्या हयातीत नवा रिपब्लिकन पक्ष स्थापन होऊ शकला नाही. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर त्यांच्या अनुयायांनी 3 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूरच्या दीक्षाभूमीवर आरपीआयची रीतसर स्थापना केली. 1956 साली लोकसभेची दुसरी सार्वत्रिक निवडणूक झाली. ही निवडणूक शेड्यूल कास्ट फेडरेशन या पक्षातर्फे लढविली. या निवडणुकीत संपूर्ण देशातील शेड्यूल कास्ट फेडरेशनचे 9 खासदार आणि 31 आमदार निवडून आले होते. या 9 खासदारांमध्ये नाशिकमधून दादाराव गायकवाड, कोपरगावमधून BC कांबळे, मध्य मुंबईतून जी.के. माने, पुण्यातून B.D. साळुंके, तर कोल्हापूरमधून S.K. दिघे आणि नांदेडमधून हरिहर सोनवणे, तसेच मद्रास प्रांतातून चिखलपूरमधून N. शिवराज, कर्नाटक चिकोडीमधून दत्ता कट्टी, गुजरात अहमदाबादमधून करंदास परमार हे निवडून आले होते. तसेच विविध राज्याच्या विधानसभेमध्ये महाराष्ट्रातील 10 आमदार व पंजाब प्रांतातून 5 आमदार, मद्रास प्रांतातून 3 आमदार, मैसूर कर्नाटक राज्यातून 2 आमदार, आंध्रमधून 1 आमदार, गुजरातमधून 2 आमदार असे एकूण 31 आमदार निवडून आले होते. या निवडणुकीमध्ये शेड्यूल कास्ट फेडरेशनला 26 लाखांच्या वरे मते मिळाली होती. राष्ट्रीय पातळीवरील काँग्रेस, CPI, प्रजा समाजवादी पार्टी व 4थ्या क्रमांकावर शेड्यूल कास्ट फेडरेशनला राष्ट्रीय आयोगाने राष्ट्रीय पातळीवर मान्यता प्राप्त घोषित केले होते. हत्ती हे चिन्ह आयोगाने निर्धारित केले. 1952 पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये शेड्यूल कास्ट फेडरेशनला 21 लाख मते मिळाली होती. 1957 साली 26 लाख मते, 1962 साली आरपीआयला 32 लाख मते मिळाली होती. 1937 साली 37 लाख मते मिळाली होती. 1971 साली 6,25,000, 1977 साली 7,95,000, 1980 साली 6,25,000 आणि 1984 साली 2,46,000 मते मिळाली होती. 52 ते 56 पर्यंत आरपीआय हा राष्ट्रीय पातळीवरही
मान्यता प्राप्त पक्ष होता. 1967 नंतर राष्ट्रीय मान्यता संपली होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आरपीआयच्या घटनेमध्ये सर्व अस्पृश्य जाती, अनुसूचित जाती, वन्य जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी, अन्य मागासवर्ग या घटकांना समावेश असेल असे घोषित केले होते. परंतु 1956 साली आरपीआय ची रीतसर स्थापना झाल्यावर केवळ शेड्यूल कास्ट पुरताच हा पक्ष मर्यादित राहिला. इतर घटकांना जोडण्यासाठी कुणीही प्रयत्न केलेला नाही. म्हणून आरपीआयला हे अपयश आले. आपल्याला सर्व घटकांना बाबासाहेबांच्या अपेक्षेप्रमाणे जोडायचे असेल तर वैचारिक पातळीच्या आधारावर प्रशिक्षित कार्यकर्त्यांच्या माध्यमातूनच जोडता येईल. त्यासाठी बाबासाहेबांनीही ट्रेनिंग फॉर इंटरेन्स टू पॉलिटिकल हे ट्रेनिंग स्कूल सुरू केले होते. परंतु बाबासाहेब गेल्यानंतर ते बंद पडले. खरोखर राजकारणात जर यशस्वी व्हायचे असेल तर कार्यकर्त्यांना प्रशिक्षण दिले पाहिजे. प्रशिक्षित कार्यकर्त्यांशिवाय पक्ष बांधणी किंवा संघटन बांधणी होऊ शकत नाही. प्रशिक्षित कार्यकर्त्यांच्या माध्यमातून संघटन निरंतर काळ टिकते व पक्ष बांधणी मजबूत होऊ शकते. तरच राजकीय पक्ष यश मिळू शकते. जय भीम.